मला बऱ्यापैकी तुम्ही सर्वजण ओळखता. तर आजचा या ठिकाणी आपला मीटिंग घेण्याचा जो काही अजेंडा किंवा जो काही आपला विचार आहे तो म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाला घरी बसून एक छोटा मोठा बिझनेस करता आला पाहिजे. मी करतो किंवा तुमच्यापैकी अनेक लोक बिझनेस करत असतील आणि त्या छोट्या मोठ्या बिझनेसमधून जो काही चार पैसा मिळतो त्याच्यातून आपल्याला किंवा आपल्या लाईफला आपल्याला अपग्रेड करायचं असतं. मग आपल्याला पैसे कुठे कुठे लागतात? आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, आपल्या घरासाठी पैसे लागतात, आपल्या अनेक गोष्टींसाठी आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पैसे लागतात. बट पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे इच्छा खूप असतात, बट इच्छासोबत ॲक्शन घेताना असं वाटतं की बिझनेस करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात. बरोबर आहे की नाही? एक छोटासा जरी बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा म्हटला तर कमीत कमी चहाची टपरी जरी स्टार्ट करायचं असेल तर कमीत कमी 2 ते 5 लाख रुपये त्याला लागतात. किंवा कुठल्याही एखाद्या छोट्या मोठ्या ऑलरेडी ज्या एस्टॅब्लिश्ड आहेत त्या कंपन्यांचं तुम्हाला जर फ्रँचायझी घ्यायचं असेल तर ती फ्रँचायझी घेऊन सुद्धा तुम्हाला करायचं म्हटलं तर कमीत कमी 10 लाख रुपीज प्लस लागतात आणि दिवसभर तुम्हाला त्या गल्ल्यावरती किंवा त्या काउंटरवरती बसावं लागतं. तर या ठिकाणी आपण सर्वांसाठी एक छोटासा मस्त असा प्लान क्रिएट केला आहे, जनरेट केला आहे, जेणेकरून आपल्याला या प्लॅनमध्ये काय मिळतं काय नाही सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच व्यक्तींनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल. ओके, आजच्या या फास्ट बघितलं वर्ड किती फास्ट चेंज होतं, किती फास्ट फॉरवर्ड पुढे पुढे आपण चाललो किंवा किती फास्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येतात डे टू डे लाईफमध्ये. कधी कधी आपल्याला समजत पण नाही किंवा आपण डोळ्यांनी बघतो किंवा एखादा व्यक्ती बघता 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 एवढा श्रीमंत होऊन जातो आपल्याला काही कळतच नाही. तर मग आजच्या या मीटिंगमध्ये तुम्ही अगदी शांत राहून, रिलॅक्स राहून, कोणालाही न दुखवता, कोणाला न फसवता, कोणासोबत न चिटिंग करता करोडपती कसं बनू शकता त्याचं मी तुम्हाला रोड मॅप देतो. काय बनवू शकता? येस, मी दुबारा रिपीट करतो. करोडपती कसं बनू शकता? तुम्ही म्हणाल याला किती दिवस लागतील आणि याला किती पैसे खर्च करावे लागतील? तर करोडपती बनण्यासाठी मी तुम्हाला फक्त 10 महिन्याचा म्हणजे रोड मॅप देतो. किती महिन्याचा? जस्ट 10 मंथ्स. मग या 10 महिन्यामध्ये एक्झॅक्ट काय करायचं? बरं, तुम्हालाच करायचं आहे का? नाही, इतर लोकही कसे करतात त्याचंही मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि मग तुम्ही पण हे कसं साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तेही तुम्हाला मी सांगतो. बट द क्वेश्चन इज कॅन वी अचीव ऑल, म्हणजे आपण हे खरंच अचीव करू शकतो का? दॅन माय आन्सर इज येस, आपण हे अचीव करू शकतो. मग ॲक्च्युली याच्यामध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट किती आहे, करोड रुपये कमवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही ऑलरेडी तुम्हाला आपल्या ज्यांनी कोणी तुम्हाला इकडे बोलवलं असेल त्यांनी सांगितलं असेल किंवा कोणी तुम्हाला नाही सांगितलं असेल. ओके, हा फक्त आणि फक्त 500 रुपयाचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे. अँड दिस इज अन अपॉर्च्युनिटी टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. या 500 रुपयामध्ये आपण स्वतःचं जीवन कसं बदलू शकतो, एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं आहे, मेंटली म्हणजे कसं शांतता मिळू शकते, पर्सनली ग्रोथ कसं होऊ शकतं आणि मस्तपैकी त्या 500 रुपयामध्येच शिकायला सुद्धा कसं मिळतं तेही आपण पुढे पाहून घेऊया. मग हे जो प्लान आम्ही कसा सुरू केला त्याच्या बाबतीतलं एक प्लान म्हणा किंवा एक छोटासा बिझनेस म्हणा, तुम्हाला जे वाटलं ते म्हणा. माझ्या लाईफमध्ये असे अनेक लोक मला भेटतात, पालक भेटतात, विद्यार्थी भेटतात, कोणी छोटे मोठे बिझनेसमॅन भेटतात. हां, मग एकदा काय झालं, एक्स वाय झेड व्यक्ती त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये त्यांना काहीतरी करायचं होतं, त्याच्यासाठी पैसेच नव्हते आणि त्यांनी घरच्यांना मागितले, बाहेरच्यांना मागितले, पण ऐनवेळी त्यांना कोणी दिलंच नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला वेळ येते ना, वेळ, तेव्हा बाहेरचे आणि नातेवाईक कोणीच आपलं नसतं. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात ना, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट पण डाऊन होतो. आणि मार्केटमध्ये ज्यांच्याकडे पैसे नसतात तर मार्केटमधनं आपल्याला कोणी विचारत पण नाही, जवळ पण येत नाही, भाव पण देत नाही, रिस्पेक्ट पण देत नाही. बरोबर आहे की नाही? तर आपली जी ही कंपनी आहे या कंपनीचं नाव आहे हॅपी लाईफ मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीचे ओनर जर कोण असतील
तर मी स्वतःच ओनर आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आणि माझं जर तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचं म्हटलं तर मी ॲज अ स्पीकर म्हणून, ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मी अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना, बऱ्याच लोकांना मी आजपर्यंत मागच्या 17 वर्षापासनं शिकवत आलेलो आहे. मग वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, माझे वेगवेगळे 20 प्रकारचे कोर्सेस आहेत. मे बी तुमच्यापैकी कोणी मॉर्निंगच्या सेशनला पण असाल की जी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, त्याचं बुक पण तुमच्यापर्यंत आता 1-2-4 दिवसामध्ये पोहोचेल, राईट. तर दुसरे पण माझे बुक्स आहेत. विद्यार्थ्यांना मी शिकवतो, पालकांना मी शिकवतो, काउन्सिलिंग मी करतो, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. हळूहळू पुढे मी तुम्हाला सांगेल. बट मग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये काय फायदा होऊ शकतो, आणि तुम्ही 1 करोड या फक्त 10 महिन्यामध्ये कसं कमवू शकता, आपण हळूहळू तिकडे जाऊया. आणि तुम्हाला ते 1 करोड मी कमीत कमी सांगितलं, जेव्हा मी तुम्हाला डिजिट किंवा आकडे किंवा तो व्यवस्थितपणे रोडमॅप जेव्हा एक्सप्लेन किंवा समजून दाखवेल ना, तुम्ही पण म्हणाल की वाव किती इझी आहे. आणि यस, इट्स व्हेरी सिम्पल, बरोबर आहे. मग ज्या वेळेस तुम्ही 500 रुपये या कंपनीला द्याल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन कराल, त्यावेळेस त्या 500 रुपयामध्ये तुम्हाला 600 रुपयाचं तर पुस्तकच मिळतं. आणि त्याचबरोबर सध्या तरी आम्ही तुम्हाला 14 दिवसाचा एक आनंदी जीवनाची गुरुकिल्ली म्हणून आम्ही तुम्हाला कोर्स देतो. आणि हा 14 दिवसाचा कोर्स 100% त्याच 500 रुपयामध्ये टोटली फ्री आहे. आणि या कोर्सची किंमत जवळजवळ 3600 रुपये आहे. 3600 रुपयाचा कोर्स, 600 रुपयाचं पुस्तक, म्हणजेच 4200 रुपयाची गोष्ट आम्ही तुम्हाला देतो 500 रुपयामध्ये. म्हणजे 500 रुपये आपण कोणाचे घेतले किंवा 500 रुपये तुम्ही या कंपनीला दिले, तर तुम्हाला ही कंपनी एक 600 रुपयाचं पुस्तक देते, 14 दिवसाचा 3600 रुपयाचा कोर्स देते, आणि तुम्हाला छोटासा मे बी माइंडसेट करा की मोठा एक बिझनेस करण्याची संधी सुद्धा तुम्हाला देते. मग हा बिझनेस काय आहे, तर जसं तुम्ही 500 रुपये देऊन जी गोष्ट तुम्ही परचेस केलात किंवा विकत घेतलात, काय विकत घेतलात, प्रोडक्ट, एक कोर्स विकत घेतलात, तो फ्री मिळाला, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला बुक पण मिळाले, बरोबर आहे की नाही. मग जे इन्कम आहे, आता इन्कम कसं होऊ शकतं, प्रत्येकाला काय वाटतं की हो ठीक आहे सर, कोर्स करू, पुस्तक पण घेऊ, बट बिझनेस मला काय मिळतं ते अगोदर सांगा, मी करोडपती कसा होऊ शकतो ते मला सांगा, बरोबर आहे की नाही. तर मी तुम्हाला एक छोटासा म्हणजे बिलकुल छोटासा प्लॅन किंवा प्रेझेंटेशन मी देतो, किंवा तुम्हाला प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवतो. बघूया, तुम्हाला जर PPT मला जर दाखवता आली तर मी दाखवतो. जस्ट 1 मिनिट. मला नाही वाटत की तुम्हाला 1 मिनिट. माझ्याकडं PPT आहे, PPT, पण तीच PPT आहे का मला समजत नाही. जस्ट 1 मिनिट. मी पुन्हा एकदा त्या PPTकडे जाऊन पाहतो, आणि तीच PPT आहे का बघू द्या मला एकदाचं, आणि ती तुम्हाला मी प्रेझेंट करतो. जस्ट 1 मिनिट. ओके, हां, येस, बघूयात. ओके, झूम, तुम्हाला फक्त ती PPT दिसते का मला सांगा, दिसतंय? येस. ओके, आपण बिझनेस अपॉर्च्युनिटीकडे येऊया. जसं मी तुम्हाला आत्ता जस्ट मी एक्सप्लेन करत होतो, समजून दाखवत होतो, जेणेकरून तुमच्या पण डोळ्याला ते दिसू देत. तुम्ही वाटलं तर कुठे त्याचा एखादा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. या पुस्तकाची प्राईस इथं 750 दिली, पण 600 रुपये आहे. बाय मिस्टेक ते झालं असेल. आता बिझनेस अपॉर्च्युनिटी काय आहे, ओके. नाव कम टू द मोस्ट एक्साइटिंग पार्ट, अर्निंग अपॉर्च्युनिटी. ठीक आहे ना, आपण कोर्स केला, पुस्तक पण आपल्याला मिळालं, बट अर्निंग अपॉर्च्युनिटी काय, जस्ट इन्व्हेस्ट या रजिस्टर युअर नेम. किती रुपयानं, 500 रुपयानं, जे ऑलरेडी मी तुम्हाला बोललोय. यू एक्सप्लेन दिस बिझनेस टू ऑर्डर वेन समवन जॉईन विथ 500 रुपीज थ्रू यू. म्हणजे सेम टू सेम बिझनेस तुम्हाला इतरांना शिकवायचा आहे, सांगायचा आहे. तुम्ही म्हणाल सर किती छोटं काम आहे, हो, कमीपणा वाटतो ना. बघूयात, मी तुम्हाला अशा मोठमोठ्या व्यक्ती दाखवतो की छोट्या छोट्या गोष्टीचं ते कसं प्रमोशन करतात, आणि त्या प्रमोशनचं त्यांना
करोडो रुपये कसे मिळतात. आणि छोट्या छोट्या कोणी म्हणजे एखादी रुपयाचं प्रमोशन करतं, कोणी 10 रुपयाचं प्रमोशनवाली वस्तूचं प्रमोशन करतं, कोणी 20 रुपयाच्या वस्तूचं प्रमोशन करतं, कोण कसं प्रमोशन करतं मी शेवटी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं 500 रुपये घेऊन त्याचं रजिस्ट्रेशन कराल तर पर व्यक्ती तुम्हाला 25 रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणाल 500 रुपये कंपनीला आम्ही देतो आणि फक्त 25च? नो. बट तुम्हीच नाही, तुमच्या आजूबाजूला असलेले जवळजवळ 9 ते 10 लोकांना 25-25 रुपये मिळतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं 500 रुपये घेता. म्हणजेच काय, 25 एखाद्याकडनं तुम्ही 500 रुपये घेतलात, रजिस्ट्रेशन केलात तर तुम्हाला तर 25 मिळतात, पण तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या टीममधल्या लोकांना जवळजवळ 10 लोकांना 25-25 रुपये मिळतात. म्हणजेच काय झालं, कंपनी 250 रुपये सर्वांनाच देऊन टाकली. उरले किती? 250 रुपये. त्या 250 रुपयामध्ये पुस्तक तुम्हाला कंपनी देते, त्याच 250 रुपयामध्ये कोर्स तुम्हाला देते. बरोबर आहे की नाही? मग ह्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवतो. बघा, इन्व्हेस्टमेंट किती आहे? जस्ट 500 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला जर रिस्क वाटत असेल की बापरे किती मोठी रिस्क आहे, 500 डुबले तर, घेऊन गेले तर, ओहो फसवले तर, असं जर मनातून आवाज येत असेल ना तर नका इकडे येऊ. पण खरंच आतमधून तो आवाज येत असेल की सर इथं कोणाला चिटिंग करायची गरज नाही, इथे कोणाच्या घरी जाऊन भेटायची गरज नाही, किंवा कोण दिल्लीत आहे का, मुंबईत आहे का, पुण्यात आहे का, सुरत आहे का, कोल्हापूरला आहे का, सांगलीला आहे का, कराडला आहे का, इचलकरंजीत आहे का, पुण्यात आहे का, तुमच्या कुठल्या आजूबाजूच्या गावात आहे, हाय हॅलो फोन करायचं आहे. किंवा तुम्ही जे करता ते स्टेटसला तुमच्या लावू शकता किंवा त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवू शकता. बरोबर आहे? असे डे टू डे लाईफमध्ये अनेक गोष्टी तुम्ही स्टेटसला लावताच ना. तुम्हाला वाटतं की लोकांनी बघितलं पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं का? येस, व्हॅल्यूज मिळतात की वाव तुम्ही इकडे फिरायला गेलात, तुम्ही तिकडे फिरायला गेलात, तुमचं. बट त्या व्हॅल्यूज सोबत 4 पैसे जर मिळाले त्या स्टेटसच्या माध्यमातून, किंवा तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअप मेसेज करण्याच्या माध्यमातून, किंवा एखाद्याला कॉल करण्याच्या माध्यमातून जर तुम्हाला 4 पैसे मिळत असतील तर किती आनंदाची गोष्ट आहे. बरं, तुम्हालाच नाही, तुम्ही हा सेम बिझनेस तुमच्या सहकार्याला, आजूच्याला, बाजूच्याला शिकू शकता आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक फायनान्शियल ग्रोथ टुगेदर करू शकता. पर्सनल तर ग्रोथ आहेच आहे, फायनान्शियल ग्रोथ तुमच्यासोबत त्या व्यक्तीची सुद्धा तुम्ही करू शकता. आणि या बिझनेसमध्ये 18 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला ही अपॉर्च्युनिटी आहे. 18 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला. द पॉवर ऑफ 3 सिम्पल ग्रोथ मॉडेल. जसे की फॉर एक्झाम्पल, तुम्ही हाय हॅलो करत असताना एखाद्या मैत्रिणीला तुम्ही बोललात की, जसे तुम्ही लेडीज आहात, तुम्ही मैत्रिणीला हो हो खूप छान, आणि मी म्हणत नाही की तुम्ही एकदा करा कोर्स, एकदा तुम्ही पुस्तक वाचा, रीड करा, हो मस्त आहे, आणि तुमच्यावरती 500 रुपयाला विश्वास ठेवून ज्या 3 व्यक्ती, जस्ट फॉर 3, ओके, हे किती दिवसात करायचं आहे? तुम्ही म्हणू शकता सर 1 आठवड्यात पण होऊ शकता, तुम्ही म्हणू शकता सर हे 15 दिवसात पण होऊ शकतं, तुम्ही म्हणू शकता मी तर म्हणतो 1 महिन्यात करा. 10 महिन्याचं तुम्हाला रोडमॅप देतो. डन. समजा तुम्ही एका व्यक्तीकडनं अशा 3 व्यक्ती जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही घेऊन आलात, त्यांचं रजिस्ट्रेशन इथे केलात, त्यांना तुम्ही कोर्स करा. बरं, कोर्स त्यांची इच्छा नसेल, नको करू देत, त्यांना पुस्तक वाचायला सांगा. बरं, पुस्तक पण वाचायची इच्छा नसेल, कोर्स पण करायची इच्छा नसेल, द्या दोन्ही सोडून म्हणाव बिझनेस स्टार्ट करा म्हणावं. या 500 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मस्तपैकी ते बिझनेस करू शकतात आणि इतरांना ते बिझनेस शिकू शकतात. जसे की त्या 3 व्यक्ती आहेत, जेव्हा तुम्ही फर्स्ट 3 लोकांना जेव्हा रजिस्ट्रेशन करायला लावाल, तो तुमचा पहिला महिना, किंवा त्याला आपण पहिला राऊंड असंही म्हणू शकतो. बरोबर आहे? स्मॉल बिगिनिंग कॅन क्रिएट अ मॅसिव्ह इम्पॅक्ट. बरोबर आहे की नाही? एक छोटीशी सुरुवात, बट त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, त्याच्यामध्ये डुप्लिकेशन असेल, तरच त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल सक्सेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळणार आहे. मोठं बिग ह्यूज सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. आणि ते कसं बिग सक्सेस मिळू शकतं मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. बघा, पहिला महिना 3च लोकांना तुम्ही हे प्रोडक्ट, पुस्तक आपलं सेल केलं. बघा, तुम्ही नाही सेल केलं, तुम्ही नाही प्रमोशन केलं, कोणी ना कोणीतरी करणार आहे. आज मला सांगा, एखाद्या गोष्टीचं प्रमोशन तुम्हाला जर कमीपणा वाटत असेल तर तुम्हाला असे किती मोठे लोक सांगू? अमिताभ बच्चन सांगू का, अक्षय कुमार सांगू का, शाहरुख खान सांगू का, कोण सांगू की जे प्रमोशन्स करत नाही आहेत एखाद्या प्रोडक्टचं? तुम्ही बघितलंय कोणी शॅम्पूचं प्रोडक्शन करतं, म्हणजे प्रमोशन करतं, कोणी एखाद्या चॉकलेटचं प्रमोशन करतं, कोणी एखाद्या गाडीचं प्रमोशन करतं, कोणी केसाला कलरचं प्रमोशन करतं. त्यांना नाही काय वाटत का? त्यांना पैसे मिळतात. बट प्रमोशन कसं करावं
इतरांपर्यंत एखादी गोष्ट कशी पोहोचावी आणि त्याचे आपल्याला चार पैसे कसे मिळतात हे आपल्याला आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. मे बी कदाचित तुम्हाला कोणी शिकवलं असेलही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणावा तसा सक्सेस मिळाला नसेल. बट या ठिकाणी खूपच कमी इन्व्हेस्टमेंट असल्या कारणाने सहज तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एका महिन्यात बोलतो मी 3 लोक रजिस्ट्रेशन करून घेणं किंवा 3 लोकांना ते बुक किंवा ते कोर्स देणं इज नॉट अ बिग डील असं मला वाटतं. बरोबर आहे. मग एका महिन्यामध्ये 3 लोकांना तुम्ही जॉईन करून घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मागे तुम्हाला 25 रुपये मिळतात. आणि बघा खाली लिहिलेत 3 व्यक्ती इंटू 25 रुपये 75 रुपये, म्हणजे इंटू 25 रुपये 75 रुपये तुम्हाला मिळतात. तुम्ही म्हणाल किती छोटे पैसे येतो, चला पुढे घेऊन जातो. त्या 3 लोकांनी पुढच्या महिन्यामध्ये दुसरा महिना किंवा त्याला दुसरा राऊंड म्हणा, दुसऱ्या महिन्याने त्या तिघांनी परत ते बुक किंवा तो कोर्स 3 लोकांना, बरोबर आहे की नाही, तुम्ही तिघांनाच तर विकलाय ना. आता फक्त तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. मी म्हणतो की तुम्ही 3च्या वर नका देऊ, बट तुम्हाला वाटतं नाही सर 3 का 4 करतो, 4 नाही 5, असं काही नाही की फिक्स 3च लोकांना तुम्हाला ते सेल करायचं आहे किंवा 3च लोकांना रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. नो, तुम्ही 3, 4, 5, 6, 7, 8, नो लिमिट, किती लोकांना करू शकता, बट कमीत कमी 3. आणि त्याच तुम्ही केलेल्या 3 लोकांना तुम्ही प्रॉपर पद्धतीने याचं डुप्लिकेशन शिकवलात आणि त्यांना जर सपोर्ट केलात, त्यांना टुगेदर तुमच्यासोबत जर घेऊन पुढे गेलात, तर तेही 3 लोक पुढच्या 3 लोकांना रजिस्ट्रेशन केले तर तुमची टीम 9 लोकांची होते आणि तुम्हाला 225 रुपये मिळतात. कितवा आठवडा आहे किंवा कितवा महिना, मी म्हणतो दुसरा महिना. चला तिसऱ्या महिन्यामध्ये आपण जेव्हा जाऊ, ते 9 लोक जेव्हा 3 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतात, तर तुमच्याकडं तुमच्या लोकांची टीम होते जवळजवळ 27 लोकांची. आणि 27 लोकांचं 25 रुपयानं जर आपण मल्टिप्लाय केलं तर 625 रुपये होतात. पुढे जर आपण गेलो, चौथा महिना पकडू किंवा याला चौथा राऊंड पकडू. बघा चौथ्या महिन्यात एका महिन्यानं आपण पुढे जातो. काही नाही, तुम्ही फक्त 3 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेता आणि तुमच्याही पुढच्या लोकांना तुम्ही प्रॉपर पद्धतीने गाईडलाईन करून किंवा त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवून किंवा तुम्ही ॲज अ कोच, ॲज अ लीडर बनून त्यांना व्यवस्थितपणे सपोर्ट करता, गाईड करता. आणि टोटल टीम 81 लोकांची होते आणि 25 रुपयांनी तुम्हाला 2000+ रुपये मिळतात. 2025. आणि चला 5व्या महिन्यामध्ये जाऊया. 5व्या महिन्यामध्ये सेम, आता 81 लोकांची नाही, प्रत्येक 81 लोक 3 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतात. 243 लोकांची तुमची टीम होते. एवढा मोठा व्हॅल्यूम होतो आणि 25 रुपयाने जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं तर 6075 रुपये मिळतात. तुम्ही म्हणाल अजून पुढं काहीच नाही, प्रत्येकजण तुम्ही जे केले सेम सगळे लोक करताय, त्याच्यात काही असं कोणाला म्हणावं तसं बिग रिस्क किंवा बिग मोठं काम नाही आहे. तुमचं टोटल टीम वर्क होतं. 729 लोक 25 रुपयाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 18,225 रुपये मिळतात. 6वा महिना चालू आहे, बरोबर की नाही. 7व्या महिन्यामध्ये सेम वरचं डुप्लिकेशन सेम खाली करायचं, सेम काम सर्वांसाठी जे आपण सुरुवातीपासून करत आलोत. 7व्या महिन्यामध्ये 2187 लोकांची तुमची टीम होते आणि जवळजवळ 25 रुपयाने जर आपण कन्सिडर केलं तर तुमच्या समोर आकडा आहे 54,675 रुपये तुम्हाला मिळतात. चला 8व्या महिन्यामध्ये जाऊया. सेम तुमच्या समोर आहे, तुमची टीम होते 6,561 लोकांची आणि 25 रुपयाने कॅल्क्युलेशन केलं तर 1,64,025 रुपये. आता बघा कसा व्हॅल्यूम किंवा कसे म्हणजे तुमचे वाढत जातात पैसे. 9वा महिना 6,561 लोकांची टीम, 25 रुपयाप्रमाणे 4,92,075 रुपये मिळतात, बरोबर आहे. पुढे जर आपण गेलो तर 10व्या महिन्यात किंवा 10वा राऊंड बघा 10च महिन्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलंय. रजिस्ट्रेशन टोटल होतात 19,683 लोकांचे, टोटल. आणि 25 रुपयाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 14,76,225 रुपये तुम्हाला मिळतात. 500 रुपयाने केलेली सुरुवात आहे आणि महिन्याला फक्त 3 लोकांचं रजिस्ट्रेशन आणि त्यातही त्यांना आपण 14 दिवसाचा कोर्स देतो आणि 600 रुपयाचं पुस्तक देतो. बट कोणी म्हणतं सर हे 3च का बरं, मी 5 करू शकते किंवा 5 करू शकतो. कोणी म्हणेल 5 का सर, मी 10 पण करू शकतो एका महिन्यात. येस, हे पॉसिबल आहे. 500 रुपये मी जसं बोललो की काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला 5चं कॅल्क्युलेशन सांगतो. तुमच्या समोर ही स्क्रीन आहे, व्यवस्थित तुम्ही डोळे उघडून बघा. 5 जर तुम्ही पहिला राऊंड किंवा पहिला महिना 10च महिन्याचं म्हणजे 3 10 300 दिवसाचं फक्त
आजपर्यंत जे केलात ना, मी म्हणत नाही की ते बंद करा, हे करा, नो, जे करता ते करत राहा. बट एक रोजचा अर्धा तास किंवा 1 तास खरंच प्रामाणिकपणाने, इमानदारीने, ज्याला आपण म्हणतो डेडिकेशनने, फक्त इकडे द्या 10 महिने, आणि बघा मग तुमच्या लाईफमध्ये काय चमत्कार घडायला लागतो. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही फक्त 3च्या जागी 5 रजिस्ट्रेशन केले तर 525 रुपयाप्रमाणे तुम्हाला 125 मिळतात. बघा माझा कर्सर, दुसऱ्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच 5 लोकांनी 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. 25 रुपयाप्रमाणे तुमची टोटल अमाऊंट होते 625 रुपये, लास्टवाला टोटल इन्कम. तिसऱ्या महिन्यामध्ये सेम 25 लोकांनी 5 लोकांचं रजिस्ट्रेशन केलं तर टोटल 125 रजिस्ट्रेशन होतात. 25 रुपयाप्रमाणे 3125 रुपये तुम्हाला मिळतात. हळूच खाली या. चौथ्या महिन्यामध्ये किंवा चौथा राऊंड म्हणा किंवा चौथा महिना म्हणा, जसं तुम्ही म्हटलात ना, एका महिन्यामध्ये 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करणं 500 रुपयानं इज बिग डील आहे, आठवड्याला एक, नो, बरोबर आहे की नाही. चला चौथ्यामध्ये या. चौथ्यामध्ये टोटल 125 लोक तुमच्याकडे होतात किंवा जमतात किंवा येतात किंवा रजिस्ट्रेशन करतात, आणि 5 त्यांनी केलं प्रत्येकाने, तर 625 लोकांची तुमची टोटल टीम होते आणि 25 रुपयाने तुम्हाला 15,625 रुपये मिळतात. आणि पुढे 5व्या महिन्यामध्ये आपण गेलो, प्रत्येकाने, म्हणजे तुमची टीम किती झाली, 625 लोकांची, प्रत्येकाने 5 रुपयांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं तर टोटल रजिस्ट्रेशन 3,125 होतात, आणि त्याला 25 रुपयाने मल्टिप्लाय केलं तर 78,125 रुपये आपल्याला मिळतात. 6व्या महिन्यात किंवा 6वा राऊंड म्हणा, तर टोटल टीम तुमच्याकडे जमते किंवा होते 3,125 लोकांची. त्यांनी प्रत्येकाने 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं तर टोटल 15,625 लोकांचं रजिस्ट्रेशन होतं, आणि 25 रुपयाने तुम्हाला 3,90,625 रुपये मिळतात. चला 7व्या महिन्यामध्ये जाऊया किंवा 7वा राऊंड म्हणा. 15,625 लोकांची टीम जे क्रिएट होते, आणि 5नंच फक्त जर आपण त्याला रजिस्ट्रेशन प्रत्येकाला करायला लावलं तर पुढे 15,625 लोक रजिस्ट्रेशन करतात, आणि 25 रुपयाने तुम्हाला 3,90,000. ओके, साबच आहे का. 7व्या महिन्याकडे जाऊ. 15,625 लोकांचे पूर्ण रजिस्ट्रेशन होते, त्यांनी 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं तर 78,125 लोकांची तुमची टीम होते. 25 रुपयांना आपण मल्टिप्लाय केलं तर 19,53,125 रुपये आपल्याला मिळतात. कॅल्क्युलेशन नंतर करून बघा. 8व्या महिन्यामध्ये आपण गेलो, बघा टोटल तुमच्याकडे टीम आहे 78,125 लोकांची. त्यांनी जर प्रत्येकाने 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं तर टोटल टीम पुढे जनरेट होते, क्रिएट होते 3,90,625. याला जर 25 रुपयानं जर मल्टिप्लाय केलं तर टोटल इन्कम होते 97,65,625 रुपये. आता इथून जर तुम्ही पुढे 2 राऊंडला गेलात ना, किंवा 9व्या आणि 10व्या महिन्यामध्ये, तर 9व्या महिन्यामध्ये जी 3,90,625 लोकांची तुमची टीम आहे, त्या सगळ्यांकडनं व्यवस्थितपणे 5, कोणी 6 करेल, कोणी 7 करेल, तिथे लिमिटच नाही आहे. फक्त 5चं कन्सिडर करूया. 5 लोकांचं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं. टोटल रजिस्ट्रेशन होतात 19,53,125, आणि 25 रुपयाने त्याला मल्टिप्लाय केलं पर पर्सन 4,28,28,125 रुपये मिळतात. आणि पुढच्या 10व्या महिन्यामध्ये बघा, फक्त 10व्या महिन्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे जे 19,53,125 लोकांची टीम आहे, त्यांनी प्रत्येकाने जर 5 लोकांचं जर रजिस्ट्रेशन करून घेतलं तर टोटल आपल्याकडे टीम होते किंवा बनते 97,65,625 लोकांची. आणि ज्यावेळेस आपण 97,65,625ला 25 रुपयांना आपण मल्टिप्लाय करतो तर किती मल्टिप्लाय मोठा आकडा होतो तुमच्या समोर आहे बघा. 24,41,40,40,625 रुपये. कोणाकोणाच्या मनात येईल, बापरे एवढा मोठा आकडा, असं गृहीत धरू. याच्यापेक्षा 50%च काम झालं. जे 10व्या राऊंडचं मी बोलतो ना, अर्धेच लोक आपण रजिस्ट्रेशन करू शकलो, 50च. आणि ॲव्हरेज ते बाकीचे सोडून द्या. 24,41,24 पासूनच मी 50% येतो. 12 करोड, बरोबर आहे की नाही. चला 12 करोड पण द्या सोडून, आपण नाही करू शकलो, त्याच्या पण 50% घेऊन या. 6 करोड, चला 6 करोड पण आपण नाही, एवढे रजिस्ट्रेशन नाही करू शकलो, अजून त्याच्याही 50% घेऊन या. 3 करोड 10 महिन्यात.
बरं चला, त्याच्याही पेक्षा अजून 50% घेऊन या. 3 करोड एवढे रजिस्ट्रेशन नाही करू शकलो, 1.5 करोड 10 महिन्यात. बरोबर की नाही? चला, एवढे पण रजिस्ट्रेशन आपण नाही करू शकलो, त्याच्याही 1.5 करोड पेक्षाही तुम्ही कमी करून घ्या. 50%ला या. 75 लाख 10 महिन्यात. अजून त्याच्यापेक्षा कमी नाही, नाही, मजा नाही त्याच्यामध्ये. आता कमीत कमी 75 लाख रुपये तरी कमीत कमी आपल्याला मिळायला पाहिजे, तेवढी आपली याच्यामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? तर सहज सिंपल पद्धतीने करू शकतो, काही मोठी गोष्ट नाही आहे. हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलं असेल किंवा काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, आता पुढे जर 10 जर कॅल्क्युलेशन केलं ना, तर डोळे चक्कर यायला लागेल डोक्याला. हे समजणार पण नाही. सेम कॅल्क्युलेशन आहे, बट त्याच्यापेक्षा दुप्पट होतं. करोडन करोडच्या पुढे निघून जातं. मग तुम्हाला का हे करायचं आहे? वाय यू चूज हॅपी लाईफ? आपल्याकडे जो काही हा प्लान आहे, नो रिस्कीवाला प्लान आहे. याच्यामध्ये मस्तपैकी स्वतःची ग्रोथ होते, आनंदी आपण राहू शकतो, सहज घरून काम करू शकतो, अँड अन इन्कम अपॉर्च्युनिटी वन्स यू डिसाईड. किती 500 रुपये अँड टोटल तुमचं आयुष्य बदलू शकतं. फक्त 500 रुपयावर. फक्त 500 रुपये देऊन नाही बसायचं. थोडं आपण केले ना रजिस्ट्रेशन 3 लोकांना पण, आणि तुम्हाला या 500 रुपयामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क वाटत असेल, चीटिंग वाटत असेल, फसवणूक वाटत असेल, मी स्पष्टपणे या कंपनीच्या म्हणजे मालकच्या नात्याने सांगतो, अजिबात इकडे यायचं नाही की सर इथे काही फ्रॉड चालू आहे, इथे काहीतरी चीटिंग चालू आहे, इथे काहीतरी फसवाफसवी चालू आहे. नाही तर मी तुमच्या समोर आहे, मला कुठल्याही पद्धतीने तुम्ही प्रश्न करू शकता. काय करायचं आता? हे जर तुम्हाला माझ्यासोबत जोडायचं असेल तर मस्तपैकी तुम्हाला ज्यांनी कोणी इकडे बोलवले, मस्त त्या व्यक्तीला फोन करा, मस्त 500 रुपये देऊन टाका. ते 600 रुपयाचे पुस्तक घ्या. 14 दिवसाचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसं ते तुम्हाला सांगतील तसा कोर्स तुम्ही घ्या. ओके, आमच्यासोबत जॉईन व्हा अँड स्टार्ट युअर जर्नी टुवर्ड्स अ हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. थँक्यू. बरोबर की नाही? तर या संबंधी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन. तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील, ज्यांनी कोणी तुम्हाला इकडे बोलवलं असेल की यास तुम्ही काहीतरी करू शकता, करोडपती बनवू शकता, काही पैसे कमवू शकता, तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असेल, कन्फ्युजन असेल, काहीही, यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन. यस, काहीच प्रश्न नाही. व्हर्च्युअल हँड रेज करा किंवा असा जसा मी हात वर करतो तसा हात वर करा. 2-3 स्लाईड दाखवतो म्हणजे तुम्हाला कमीपणा वाटणार नाही. जरा बघा, थोडा वेळ लागेल त्या स्लाईड्स दाखवायला, कारण मी आत्ता जस्ट स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ते शेअर करतो. बघा, या पठ्ठ्याला कुठलंच लाज वाटत नाही, काही नाही, कमीपणा वाटत नाही, काही नाही. 15-20 रुपयाची थम्सअपची बॉटल, प्रमोशन, आणि करणार, त्या लोकांना पैसे मिळतात, का नाही करणार? ते असं कधी म्हणत नाहीत, ओ मी एवढा मोठ्या लेवलचा हिरो आहे आणि काय तुमच्या 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू, आठ असलं काय होणार नाही, असं बोलतात का? नाही बोलत. बरोबर आहे की नाही? अजून एक दाखवतो. तुम्हाला वाटेल कि यार हम भी कर सकते हैं, इसीलिए ये आप लोगों को बताना पड़ता है. जूम कहाँ गया, ये हुआ शेयरिंग, और इस इंसान को तो आप सभी लोग जानते हो भाई, देख लो क्या है ये करू शकतात ना? बरं, यांना रिस्पेक्ट आपण देतोच ना, आपण कुठं देत नाही. फक्त आपल्याला आजपर्यंत आपली जाणीव झाली नाही की आपल्याला लोक कसे ओळखतील, आपण कसा बिझनेस स्टार्ट करू शकतो. फक्त माइंडसेटमध्ये तुम्ही घेऊन बसलात, काय घेऊन बसलात की बापरे खूप बिझनेसला पैसे लागतात. बरोबर आहे की नाही? अजून एक मस्तपैकी दाखवतो. अरे 1 रुपये 1.5 रुपयाची पुडी सुद्धा लोक विकतात. तुम्ही कधी बघितलं नसेल तर आत्ता बघून घ्या. आणि लोक ही गोष्ट विकायला सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. तुम्ही तर चांगलं ज्ञानाचं, लोकांना ज्ञान देण्याचं काम करता, करता का नाही? ब्रेनच्या विरोधात आहे का मी? नाही विरोधात. ते काय वाईट काम करतात असं मी बोलतो का? नाही करत. त्याच्यावरती असं छापलेलं असतं, काय वाटेल ते असेल, ते काय मी त्यांची बुराई करत नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ह्या लेवलचे लोक हे छोट्या मोठ्या गोष्टीचं प्रमोशन करतात. मग तुम्हाला तर ज्ञानाचं प्रमोशन करायचं आहे.
तुम्हाला तर लोकांचं जीवन आम्ही बदलू शकतो याचं प्रमोशन करायचं आहे. आणि हे माझं प्रमोशन म्हणून नका करू, हे स्वतःचं प्रमोशन म्हणून करा, कारण स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये हिरो बनणार आहात. अजून दाखवू? अजून एक दाखवतो. बघा बघा बघा, आज बघून घ्या, म्हणजे रात्री तुम्हाला शांत झोप लागेल आणि ते कळेल की यस, मी पण करू शकतो. बघा, टायगरचा बिस्किटचा पुडा आहे. कधी तुम्हाला समजा, फॉर एक्झाम्पल, जाऊ द्या, माझं द्या कंपनी सोडून, समजा तुम्हाला म्हटलं की तुम्हाला बिस्किट विकायचे आहे, तुम्ही का ओ माझं काम आहे बिस्किट विकू, बिस्किटची मार्केटिंग करू, किती कमीपणा वाटेल. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो ना की लोक काय म्हणतील, मला कमीपणा वाटतो, मी नाही प्रमोशन करणार, मी नाही विकणार, बसा घरात, आणा कुठून तरी 5-25 लाख रुपये, टाका मोठा बिझनेस. बरोबर आहे की नाही? आणि कोणाकोणाला जर वाटत असेल की सर मला ना तुमच्यासारखा बिझनेस, मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर बनवून देतो, कंपनी ॲज इट इज एस्टॅब्लिश्ड करून देतो, आणा एक 5, जेवढे काही लागतील तेवढे, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे सगळं मार्गदर्शन करतो. नाही वाटत असेल माझ्यासोबत यायचं, बिंदास या, मी ॲज अ स्पीकर. आता बघा, माझा पुढच्या आठवड्यामध्ये मी आहे, माझा मित्र आहे, माझे 2 मित्र आहेत, जया किशोरी सोबत आमचा प्रोग्राम आहे. जया किशोरी स्वतः व्हिडिओ बनवून दिले आणि स्वतः ते आमच्या सोबत आहेत. प्रमोशन करतातच ना, ज्ञानाचं काम आहे, आम्ही देतो ना. बरं, आम्हा सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. आणि जेवढे काही तुम्हाला हे दाखवलेत ना प्रमोशनवाले, हां, अजून एक दाखवू. आता ह्या व्यक्तीला मी तुम्हाला दाखवले, दुसरी व्यक्ती जर कुठली अजून सापडली ना तर दाखवतो. जस्ट 1 मिनिट. हां, आता हे तुम्ही घरी वापरता, पेप्सोडंटची ॲडव्हर्टाईज कोण करतं ते तुम्ही जरा सर्च करा, कारण ह्या व्यक्तीला मी तुम्हाला दाखवलं. एखादी नवीन व्यक्ती सापडली ना तर तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट, व्यक्ती जर सापडली तर व्यक्ती दाखवतो. हां, नाही, हां, सापडली 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 सापडली. हे बघा, साबणची ॲड करतात त्यांना, म्हणजे खरंच सांगतो, हे खरंच ग्रेट माणसं आहेत. आपणच थोडं स्वतःला कमी लेखतो, म्हणून आपल्या लाईफमध्ये कुठे पैसे मिळत नाहीत, पैसे कमवत नाही. बघा, घेता का साबण, घेता, घ्या. आणि मी तुम्हाला म्हणतो 25 रुपये, हे सुद्धा तुम्हाला कमी वाटतात, पण ज्या 25चं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जेव्हा पुढे जाता ना, जेव्हा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा 4थ्या, 5व्या राऊंडला जाता, माझा शब्द आहे तुम्हाला, जे लोक तुम्हाला आज रिजेक्शन मारतील, म्हणजे काय रिजेक्ट, ॲक्च्युली तुम्हाला नाही रिजेक्शन मारते लोक, या प्रोडक्टला रिजेक्शन मारतात. ते म्हणजे पुस्तक बिस्तक काही नको, कोर्स काही नको, आम्हाला सगळं माहीत आहे, ती कंपनी जोडाजोडीचं काम अजिबात नको. मला सांगा, जोडाजोडीचं काम तुम्हाला जर वाटत असेल तर लोक तुम्हाला कसं दूर ठेवतात बघा. आज मी फेसबुकच्या माध्यमातून किंवा इन्स्टाच्या माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून, गुगलसारखी कंपनी जोडाजोडीचं काम करते, माझ्याकडनं 4 पैसे घेते आणि माझी ॲडव्हर्टाईज तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कनेक्ट करून माझ्याकडेच परत पाठवते, आणि परत मी आणि ते गुगलवाला दोघंच श्रीमंत, तुम्ही पैसे देऊन बाजूला. बरं चला, एखाद्या शाळेमध्ये आपले लेकरं जात असतील आणि त्याच शाळेचे 4 किंवा 5 किंवा 10 किंवा 15 किंवा 25 ब्रँचेस असतील, कनेक्टिव्हिटी आहे का नाही, जोडाजोडी आहे का नाही, कनेक्शन्स आहेत का नाही, बरोबर आहे? किंवा तुमच्या शहरामध्ये जिथे राहता, एखाद्या मेडिकलच्या किंवा ब्रँचेस असतील 10-15, इकडच्या पण गल्लीत त्यांचं दुकान आहे, तिकडच्या पण गल्लीत त्यांचं दुकान आहे, तिकडं तिकडं आहे का नाही हे कनेक्शन्स? बरं, तुमच्या घरामध्ये बघा, कनेक्शन्स आहेत का नाही, जोडाजोडी आहे का नाही, नवरा बायको, आपली लेकरं, आजी आजोबा, मामा काका आत्या, हे कोण आहेत, कनेक्शन्स आहेत ना. आणि लोक तुम्हाला सांगतात असलं काम नको. आणि पुन्हा सांगतो, जोपर्यंत तुम्ही टीम वर्कने काम करणार नाही, एकत्र येऊन काम करणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच श्रीमंत होणार नाही. कुठल्याही कागदावरती लिहून घ्या. तुम्हालाच उदाहरण सांगतो, घ्या, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता, मे बी तिथं 10 लोक असतील, 50 लोक असतील, 100 लोक असतील, 500 लोक असतील. तुम्ही कोणासाठी काम करता? इनडायरेक्टली तुमच्यासाठी करता, पण ते 100 लोक कुठल्या तरी एका व्यक्तीसाठी, एका मालकासाठी, एका ओनरसाठी काम करतात. मग तुम्ही ठरवा ना, माझी टीम 100 लोकांची झाली पाहिजे, 500 लोकांची झाली पाहिजे, 1000 लोकांची झाली पाहिजे. 1000 लोक ज्यावेळेस माझ्या टीममध्ये येतील तेव्हा मी त्यांचा लीडर किंवा बॉस. बना ना, ही संधी आहे ना तुम्हाला, कोण नाही म्हणतंय, मी आहे तुमच्या पाठीशी. आणि हे तुम्ही करू शकता, सिंपल प्रोसेस आहे.
लोक तुम्हाला बोलतील, रोखतील, टोकतील. यस, लोक तर बोलणारच. चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. हे काय काम, हे कुठलं आणले पाचशे, हे कोणाचं काय, बोलणार. आणि जेव्हा तुम्ही 4-6 महिन्यानंतर पुढे निघून जाल ना, तेच लोक तुमचे फोटो घ्यायला उभे राहणार. प्लीज एक फोटो द्या ना. अरे मला पण शिकवा ना, तुम्हाला कसे 2 लाख रुपये मला पण शिकवा ना, कसे 5 लाख रुपये मिळाले. आज लोक तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सांगायला जाता तेव्हा रिजेक्शन मारणार नाही किंवा रिजेक्ट करणार नाही असं नाही, करतील. पण तुम्हाला ते रिजेक्ट नाही करणार. त्या पुस्तकाला रिजेक्ट करतील, त्या कोर्सला रिजेक्ट करतील. कमीपणा मानू नका. आता मला सांगा, कॅडबरी सगळेच लोक खातात का हो? मग अमिताभ बच्चनला ते गिल्टीपणा वाटतं का, अरे मी कॅडबरीची ॲडव्हर्टाईज करतो, सगळेच लोकांनी कॅडबरी घेतली पाहिजे? नो, बाकीच्यांना दुसरी चॉकलेट आढळते. बरं, टायगरची ज्यांनी ॲडव्हर्टाईज केली, सगळे लोक टायगरचं खातात का? नो. पार्ले आवडत असेल किंवा कुठलं पण आवडू शकतात. तसं तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं किंवा आपल्या ह्या प्रोडक्टचं प्रमोशन कराल, आपल्याकडे 140-50 कोटीचा देश आहे. आणि मी तुम्हाला 1 कोटीचं पण कॅल्क्युलेशन दाखवलं नाही. किती 1 कोटी रजिस्ट्रेशन असं मी बोललो का? नो. लास्ट रजिस्ट्रेशन 1 कोटीच्याच खाली होतं. आणि तेवढे जे लोक आले तर 24 कोटीचं मी तुम्हाला रुपये पैसे मिळतात त्याचं कनेक्शन दाखवलं. बरं, तेच होत्या 50% करत करत करत, अहो काय वाईट आहे 1.5 कोटी रुपये आपल्याला मिळाले लाईफमध्ये तर. बरोबर आहे की नाही? बट ते माइंडसेट ठेवा, गोल यूज बनवा. आणि कोणाचे हांजी करायचं नाही, कोणाचे पाय नाही पडायचं. 3 लोक आपल्याच हक्काचे असतात. असं बोलू शकतो हक्काने, चल 500 रुपये लवकर पाठव, मला इकडे करून घ्यायचं. सेम तू पण पुढे तसं कर. मला माहित आहे, मी ऐकलंय, मी वाचलंय, इथे काही नाही, मस्तपैकी कुठल्याही प्रकारचं फ्रॉड नाही, चिटिंग नाही. कारण तुम्ही हे बघताय डोळ्याने. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला, त्या 500 रुपयामध्ये एका क्षणासाठी सुद्धा वाटत असेल की सर मी कोणाला तरी फसवतोय, म्हणजे तुम्ही जेव्हा इतरांना प्रेझेंट करता की 500 रुपयाचं पुस्तक देत, 600 रुपयाचं पुस्तक देतो, 14 दिवसाचा कोर्स देतो आणि याची व्हॅल्यू 500 रुपये नाही, ज्या क्षणाला तुम्हाला वाटते त्या क्षणाला हा प्लॅटफॉर्म सोडून तुम्ही दुसरा कुठला तरी प्लॅटफॉर्म शोधा आणि तिथं मजबूतीने काम करा. माझी अंतकरणातून ती इच्छा आहे. ज्या वेळेस वाटतं ना की नाही आपण कोणाला तरी फसवतोय, चीट करतोय, कोणाला तरी दगा धोका देतोय, द्या सोडून. माझीच नाही, कुठली पण कंपनी मी सांगतो, नो, चिटिंग नाही. तिथून तसला गिल्टीपणातला पैसा आणून, चिटिंग करून पैसा मिळवून जे आपल्या लेकरा बाळांना आपण देतो, काय मजा आहे त्याच्यामध्ये? बरोबर आहे की नाही? करायचं पण नाही तसं. माझ्या याच्यात जरी असं वाटत असेल, अजिबात करायचं नाही. तर आता विचारा, तुम्हाला तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर. यस, कम ऑन. कोणीतरी हात वर केलं होतं आता. नो. हां, अश्विनी सोनवणेताई बोला. स्वतःला अनम्यूट करा. हां, झालं, बोला ताई. हा सर, म्हटलं हे आपण मग जेव्हा मार्केटमध्ये जातो तर ते त्यांना एक्सप्लेन कसं करायचं का बुवा? काहीच नाही, ते आज जो ठीक व्हिडिओ आहे. बनवलाय ना, ॲज इट इज म्हणायचं, दादा दीदी हे अगोदर ऐक, मी रेकॉर्डिंग पाठवून देतो. हम्म. बरोबर आहे? हां, आणि हळूहळू ताई तुम्हाला मास्टर व्हायचंय, तुम्हाला लीडर व्हायचंय, तुम्हाला स्पीकर बनायचंय. किती दिवस तुम्ही न बोलता राहणार सांगा बरं? तुम्ही कदाचित टीचर असाल, डॉक्टर असाल, काहीतरी घरात हाऊसवाईफ असाल, काहीतरी तुमचं शिक्षण झालंय, इथे येऊन मागे नाही राहायचं. माझी इच्छा पण नाही आहे तशी की मला फक्त 500 रुपये द्या आणि मस्तपैकी 3च लोक. तुम्ही मोठे व्हा, म्हणजे कुठे तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, 4 पैसे मिळतील, लोक तुम्हाला ओळखायला लागतील. तुमचा कुठला छोटा मोठा बिझनेस असेल, या प्लॅटफॉर्मवरती ते पण प्रेझेंट करा. म्हणायचं यस, माझ्याकडे माझा स्वतःचा हा बिझनेस पण आहे. ही पण संधी आहे तुम्हाला. असे मी म्हणणार नाही की फक्त माझं सांगा, तुमचं काही सांगू नका. आणि तुम्ही जे काही कुठल्या कंपनीसोबत चांगले आहेत, तुम्हाला अजून काही करत असाल, की कुठे जॉब असेल, टीचर असेल, यू कॅन डू, ते सगळं तुम्ही करा, काही सोडायचं नाही. बरोबर आहे? आणि एखाद्या वेळेस किती 3च तर लोक किंवा मॅक्स टू मॅक्स 5 लोक. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही सर मला नाही जमत, 1 वेळेस 2 वेळेस इकडे आणा, मी आहे इथे बसले 2-3. कोण कोण, गौतम सर प्रेझेंटेशन देतात, त्यानंतर मनीषा मॅडम प्रेझेंटेशन देतात, अजून कोणीतरी छान ज्याला बोलता येतं ते प्रत्येक जण या ठिकाणी प्रेझेंटेशन देऊ शकतो, प्रेझेंट स्वतःला करू शकतो. डन ताई? Yes. यस. अगेन एनीवन प्लीज? नो?
विचारू तरी काय विचारू? सगळं समजलंय. सगळं समजलं असेल तर त्या अंतःकरणातनं जेव्हा तुम्ही 500 रुपये देता ना, ते एक फिलिंग येऊ देत की हे 500 रुपये घेऊन ह्या कंपनीचं पण भलं होऊ दे आणि त्याचबरोबर माझंही भलं होऊ दे. या भावनेनेच पैसे द्यायचेत आणि तेच मी तुम्हाला अनेक हजारो नाही लाखो लोकांना शिकवतो. ओके, त्याच भावनेने. अजून काय प्रश्न असतील तर विचारा. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन. चालेल, तुम्हाला समजलं सगळं? तर काही विचार करायचं नाही. 500 रुपयात समजा असंही होऊ शकतं, काही काही तुमच्यापैकी लोक असू शकतात की जाऊ दे सर, ते गेलं बाजूला, बिझनेस बिझनेस काही नको, सगळं माझ्या लाईफमध्ये छान 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 चाललंय, मला ते करोड बिरोड काही नको, मला फक्त पुस्तक हवंय आणि ते 14 दिवसाचा कोर्स हवाय. बाकीचे पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत माझ्याकडं, अनेक प्रोडक्ट आहेत, एकच कोर्स नाही. पुढे पॅरेंटिंगचा वर्कशॉप आहे, विद्यार्थ्यांसाठीचा वर्कशॉप आहे माझ्याकडं. जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, अभ्यासात लक्ष लागत नाही, लक्षात राहत नाही, परीक्षेला गेले की लक्षात राहिलेलं रिप्रोड्यूस किंवा त्यांना एक्झाम हॉलमध्ये लिहिता येत नाही, वेगळ्याच प्रकारचं टेन्शन येतं, एक्झाम हॉलमध्ये गेले की आठवत नाही, कॉन्सन्ट्रेट, अनेक गोष्टी आहेत माझ्याकडं. ते नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शिकवतो की तो सुद्धा कोर्स तुम्ही कसं सांगू शकता. म्हणजे मी तुमच्या हातामध्ये 20 कोर्सचं बंडल देतो, फक्त एखाद्याच्या घरात गेलात की ते समोर ठेवा आणि म्हणायचं याच्यातलं काय हवंय सिलेक्ट करा. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, एक तरी कोर्स सिलेक्ट होणार म्हणजे होणार. हो, स्पेशली विद्यार्थ्यांसाठी मी 14 दिवसाचं मेडिटेशन कोर्स बनवला आहे डे 1ला. आणि प्रत्येक आई वडिलांच्या त्या लेकराला, त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला त्या मेडिटेशनची गरज आहे. नाही तर मग मोबाईलमध्ये जाऊन बसणार, किती चिडचिड चिडचिड होणार. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे म्हणायचं हे घ्या, पैसे द्या, मेडिटेशनचा कोर्स करा, तुम्ही पण करा. बरं, पालकांसाठी सुद्धा मेडिटेशनचा कोर्स आहे, पब्लिक स्पीकिंगचा कोर्स आहे, हॅपी मॅरिड लाईफचा कोर्स आहे, NLPचा कोर्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स आहे, मॅनिफेस्टेशनचा कोर्स आहे, आनंदी जीवनाची गुरुकिल्लीचा कोर्स आहे, पॅरेंटिंगचा कोर्स आहे. असे 20 प्रकारचे वेगवेगळे माझ्याकडे कोर्स आहे. मी तर तुम्हाला एकाच कोर्सबद्दल बोललोय, बघा तर एकदा करून. डन. येस. तर पुन्हा सांगतो, काही प्रश्न असतील तर मी तुमच्या समोर आहे, मला विचारा. कोणाला असं पण डायरेक्ट बोला, सर मला ही चिटिंग वाटत असेल तर बोला आणि मला तुम्ही समोरासमोर बोलून दाखवा की सर आपण फसवतोय कोणाला, सिद्ध करून दाखवा. आणि मी तुम्हाला सांगतो, जो कोर्स मी तुम्हाला 14 दिवसाचा देतो ना, मार्केटमध्ये तुम्हाला 1000 रुपये, कमीत कमी बोलतो 1000 रुपयाच्या खाली नाही आहे. कोणी त्याची 2000 प्राइस घेतं, कोणी 3000 घेतं, आणि बरं प्लस 600 रुपयाचं पुस्तक पण देतो. ओके, तर आपण जे घेतो त्याच्यापेक्षा भरभरून आपण त्यांना देतो. डोंट वरी अबाउट इट. ओके, चालेल. एक्झाम मेडिटेशनचा खूप छान रिझल्ट आला. सर हु इज दिस? योगिता गोसावी. बघा, एकच मी एक्झाम मेडिटेशन शिकवलंय आणि तो एक्झाम मेडिटेशन ना माझा या भारतामध्ये सांगतो पहिलं मी शोधून काढलेलं ते मेडिटेशन आहे, एक्झाम परफॉर्मन्स मेडिटेशन. एकच मेडिटेशन. आजपर्यंत तुम्हाला कोणी शाळा, कुठलं ट्युशन, कोणीच नाही सांगितलं. एक्झाम हॉलमध्ये आता कोणतरी गोसावींनी टाकले की सर एक्झाम मेडिटेशनचा चांगला परफॉर्मन्स झाला म्हणून, बरोबर आहे? हां हां, अश्विनीताई बोला. ठीक आहे. आता एक एक्झाम मेडिटेशन निघालं म्हणून सर, जर आपल्याला सेल्फ हे करायचं असेल तर त्याच्यासाठी चांगले मेडिटेशन कोणते बॉस? मी शिकवतो ना स्पेशल, माझ्याकडे मेडिटेशनचा पण कोर्स आहे, त्याची पण 3600 रुपये फीस आहे. परचेस करावं लागेल की नाही, पण ते आम्ही खूप लोअर. हो. एकदा मला याच्यासाठी पटकन 500 रुपये देऊन रजिस्ट्रेशन करा. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, 17 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे, 17 इयर्स इन एज्युकेशन सेक्टर. ओके, स्वतःला हील करण्यासाठी असं स्पेशल हे पाहिजे. आता 3ऱ्या महिन्यामध्ये, आता हा मार्च आहे, एप्रिल, माझं कंटिन्यू 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये हील युअर लाईफ, स्वतःला हील कसं करायचं त्याच्यावरती माझं पुस्तक येणार आहे स्पेशल. त्याच्यामध्ये मी मेडिटेशन टाकणार आहे. NLPचा माझ्याकडे कोर्स आहे. ओके, 20 दिवसाचा तो हिलिंगवाला पण माझ्याकडे वर्कशॉप आहे, ॲडव्हान्स हिलिंग वर्कशॉप. मागे झालं ना 14 किंवा 15 दिवसाचा आपण तो घेतला होता हिलिंग वर्कशॉप. भरपूर नाही, गोष्टी आम्ही आहेत. नाही जॉईन केलं. ठीक आहे ना, हळूहळू सर्व शिकायला मिळेल तुम्हाला. इकडे कोणी घेऊन आले, कसं बसलात तुम्ही, कोणाच्या माध्यमातून आलात? तशी तर पहिली ओळख आहे ना योगिता गोसावी जी आहे, ऍक्च्युली आम्ही दोघी बॅचमेट आहेत. बरं. ती ना म्हणजे अनुभव सांगते तुम्हाला.
हा. ट्रेनिंगला आम्ही सोबत होतो. आमची बरं. 20 वर्षाची मैत्री जवळपास. तर बरं. ती आहे ना सकाळी उठायची आणि ते ऐकत बसायची. मला इतका राग यायचा ना, खूप चिडचिड व्हायची माझी, काही सकाळी सकाळी काय लावून बसायची. मग हं. माझी झोप मोडली का, मग 1-2 वेळेस मी झोपेतच ऐकलं. मग नंतर मी स्वतः उठून तिच्याबरोबर बसाल. ती काय मला म्हटली नाही, "तू ऐक" म्हणून. पण वाह! मग मी जेव्हा ते ऐकलं, मग मलाच वाटायला लागलं का मी बसलं पाहिजेल असं. तर ते मला इतकं प्रभावशाली वाटलं. मग नंतर मीच तिला विचारलं का मला या सरांना भेटायचंय. तर ती म्हणे आता किंवा मला पण या सेशनला जॉइन कर. क्या तर बात मग है! ती म्हणे ग्रेट. आता हे झालं नंतर कधी भेटेल माहिती नाही. हं. आता मी आली गायत्री खैरनारच्या माध्यमातून, पण तुमची खरी ओळख योगिता गोसावीकडूनच झाली. योगिता गोसावी मॅडमला विचारा की बाबा खरंच माझे त्यांच्या लाईफमध्ये काय काय फायदा झाला, जेणेकरून तुम्हालाही प्रॅक्टिकली कळालं की त्या सकाळी सकाळी ऐकत होत्या, अगोदर चिडचिड चिडचिड होत होती, पण नंतर एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हालाही बरं वाटलं, तुमचंही भलं झालं. तसंच या ठिकाणी अनेक आपल्या ताई आहेत, अनेक दादा आहेत की त्यांच्या लाईफमध्ये प्रचंड प्रमाणात ते प्रॉब्लेम, ते स्ट्रेस, ते 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 आहे. त्याच्यातून आपण लिटल बिट ऑफ प्रमाणामध्ये प्रयत्न करूया की आपण काय त्यांना सपोर्ट करू शकतो, काय त्यांना मदत करू शकतो. बरोबर आहे की नाही? जसं येस सर. 1.5 योगिताच्या वर्षापूर्वी माध्यमातून तुम्हाला छान छान वाटतं, तसं तुम्ही विचार करा ना की माझ्या माध्यमातून अशा किती 4 माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना छान छान वाटेल. हं. बरं, मी असे म्हणत नाही मी एकटाच इकडे बोलणार आहे. मला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा, सपोर्ट करा. तुमच्याकडे काही छान छान जर नॉलेज असेल तर तुम्ही पण इथे प्रेझेंट करा आणि हळूहळू शिका. तुम्ही म्हणाल की सर हा हे आम्हाला नाही जमत, आयुष्यभर नाही जमणार. पण तुम्ही म्हणाल ना सर यस डेफिनेटली वन डे मी एक दिवस तो येईल की मी प्रयत्न करेल स्वतः आणि यू कॅन डू इट. येस सर. डन. यस योगिता ओके. मॅडमनी बघा हात वर केला, आता त्यांच्याकडनं ऐकूयात. यस योगिता मॅम बोला. हॅलो, हा नमस्ते सर. यस यस नमस्ते. तर जिथे बीजी पाटील सर असतील तिथे प्रगती होणारच. क्या बात है, क्या असं बात है. इथे नाही. एक सांगते, मनी सॅटिस्फॅक्शनचं तुम्ही जे सेशन घेतलं होतं, मला वाटत नाही की माझ्याकडे त्या दिवसापासून मला कधी पैसे कमी पडलेत. ओ क्या अजिबात बात. नाही वाटत. म्हणजे ज्यावेळेस मला थोडीशी जरी फिलिंग वाटले की आज माझ्याकडे कमी पैसे, त्या दिवशी माझ्याकडे कुठूनही एनी हाऊ कंडिशन पैसे येतातच. ओ हो. आणि मी असं पण म्हणजे तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी कधीच म्हटले नाही की माझ्याकडे पैसे नाहीत. हा शब्द माझ्या तोंडातच येत नाही. क्या बात है, क्या बात है. ग्रेट ताई, तो एक शब्द ना खरंच इथे बसलेल्या प्रत्येकाला ती ऊर्जा मिळते, ती एनर्जी मिळते. काय वाक्य होतं माहित आहे, त्या दिवसापासून मी कधी असा विचारच केला नाही की माझ्याकडे पैसे नाहीत किंवा येत नाहीत. कुठून ना कुठून तर येतात. त्या लेवलचं त्यांनी त्यांच्या आतमध्ये ती एनर्जी क्रिएट केली आणि बरोबर त्या प्युअर पैसा इज व्हॉट प्युअर एनर्जी मॅच ट्युनिंग झालं, ऑटोमॅटिकच पैसे येतात. बरोबर आहे. हो, नक्कीच. अजून आणि मला हा बोला. चं फर्स्ट इयर होतं. मी एकही दिवस कॉलेज नाही केलेलं. हा. ऍक्च्युली माझं पीजी संपलं आणि मला हार्डली 1 महिना भेटला. त्यात माझी ड्युटी पण आणि एक्झाम पण. एक्झाम मेडिटेशनचा एवढा छान फायदा झाला. आणि आमचं कसं असतं 75 ला तुम्हाला 50%, 38 अबोव्ह हवेच असतात. मी सगळ्या विषयांमध्ये छान स्कोरिंग केलं. क्या बात है. एक्झाम परफॉर्मन्स मेडिटेशन तुम्ही करून गेला होतात. एकदम सुंदर. प्रत्येक पेपरला करत होते. ओ हो. क्या त्याच्याशिवाय बात है. पेपरला जात नव्हते. क्या बात है. ग्रेट ग्रेट. खरंच ऐकून तुम्हाला खूप छान वाटलं, जेणेकरून तुमचं ऐकून बरेच व्यक्ती या ठिकाणचे ते एक्झाम परफॉर्मन्स मेडिटेशन करतील. थँक्यू थँक्यू ताई. थँक्यू सर. थँक्यू. ओके. अश्विनी ते तुमचा परत हात वर आहे, परत काय बोलायचं आहे? हा बोला, लवकर बोला. सर ते म्हणजे तिने जे सांगितलं ना, ते मी डोळ्याने स्वतः बघितलेलं आहे. कारण आम्ही 1 वर्ष सोबत होतो. तिला कधीच पैशांची कमी पडली नाही आणि ते बरोबर पैसे तिच्याकडे कुठून ना कुठून यायचे. हे मी क्या बघितलंय बात. कारण 1 वर्ष आम्ही एकाच रूममध्ये राहिलेलो. ग्रेट ग्रेट. खरी गोष्ट आहे. गुड गुड व्हेरी नाईस. खूप छान वाटलं ताई तुम्हा दोघींना ऐकून आज की जे शिकलात ते तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही वापरलात, यूज केलात, अप्लाय केलात आणि मस्तपैकी त्यांचा त्या गोष्टीचा तुम्हाला रिझल्ट मिळाला. ग्रेट, मस्त, खूप छान. थँक्यू थँक्यू सो मच. डन. तर चालेल, सर्वजण आपण एकमेकाला सहकार्य करू, एकमेकाला सपोर्ट करू आणि एकमेकाचा हात धरून आपण प्रत्येकाला स्टेप बाय स्टेप शिकवत 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 आपण सगळेजण समोर जाऊ. ओके. डन. तर मग आज या ठिकाणी थांबू
समजला असेल तर ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना सपोर्ट करा, एकमेकांचं फास्ट रजिस्ट्रेशन करून घ्या. नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला पुढच्या या सेशनमध्ये सांगतो. ओके, थँक्यू सो मच सर. या थँक्यू एव्हरीवन. चालेल, थांबू? ओके, चलो बाय बाय अँड गुड नाईट टू ऑल ऑफ यू. उद्या भेटू 5:30 वाजता. थँक्यू, बाय.